वादारहासनं भाग 2. एका महत्वाच्या प्रोजेक्ट मीटिंगसाठी तिला किरण सरांच्या बरोबर जायचे होते. ऑफ व्हाईट कलरचा टॉप, स्काय ब्लू कलरची पॅन्ट आणि गळ्यात स्कार्फ घालून तयार होऊन ती ऑफिसला आली होती. इतक्यात किरण सर आले आणि दोघे किरण सरांच्या कारमधून मीटिंगसाठी निघाले. मीटिंगच्या ठिकाणी पोहोचायला त्यांना 1.5 तास लागला. नीलम गारमेंट कंपनीचे ऑफिस एकदम पॉश एरियामध्ये होते. सिक्युरिटी चेक पास सगळे सोपस्कर आवरून दोघे आत गेले. रिसेप्शनिस्टने आत कॉल करून ते आल्याची माहिती सांगितली. नंतर 5 मिनिटांनी त्यांना आत बोलावण्यात आले. हॅलो मिस्टर किरण, वेलकम. निहार. हॅलो मिस्टर निहार, ह्या मिस मिहिरा, माझ्या असिस्टंट. किरण सरांनी मिहिराची ओळख करून दिली तेव्हा मिहिरा निहारकडे आवासून बघत होती. तिला निहारला हॅलो करायचे भानच नव्हते. शेवटी तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजून किरणने तिला जागी केले. त्यांची मीटिंग खूप छान सक्सेसफुल झाली. मिहिराने केलेले डिझाईन्स आणि तिचे व्ह्यू पॉइंट निहारला आवडले आणि त्यांचे प्रोजेक्ट फायनल झाले. किरण सरही मिहिरावर खुश झाले. परत ऑफिसला येत असताना किरण सरांनी तिला विचारले की तू ओळखते का निहारला? नाही, पण योगायोगाने आधी 2 वेळा भेट झाली होती. मग मिहिराने किरण सरांना सारी हकीकत सांगितली. तो खूप दुःखी आणि फ्रस्ट्रेट वाटतो. म्हणजे तसं तू दाखवत नाही, पण मी ऐकून आहे, किरण सर म्हणाले. प्रोजेक्टच्या निमित्ताने निहार आणि किरण यांच्या वारंवार भेटी होत होत्या. साहजिकच काही वेळा मिहिराही त्यांच्या बरोबर असायची. प्रोजेक्टच्या कामासाठी म्हणून वारंवार निहार मिहिराला फोन करत असे. कधी कधी काहीतरी कारण काढून उगाच तिला भेटायला येत असे. हळूहळू तो मिहिराकडे खेचला जात होता, पण त्याचे लग्न झाले होते. त्याचे लग्न म्हणजे एक व्यवहार होता. ज्या दिवशी त्याचे लग्न झाले त्याच दिवशी त्याच्या बायकोने नीलमने त्याला जे काही सांगितले त्यानंतर त्याचा सगळ्याच मुलींवरचा विश्वास उडाला होता. लग्नाच्या रात्री नीलमने ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले. तिचे एका मुलावर प्रेम होते आणि ती फसली होती, पण ती त्याच्याशिवाय इतर कोणाचाही विचार करणार नव्हती. निहारला लग्नाच्या आधी हे काहीच माहीत नव्हते. तोही फसवला गेला होता. मिहिराला त्याचे लग्न झालेले माहीत झाले होते. प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले. मिहिराच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला परमनंट करण्यात आले व तिची सॅलरी देखील वाढली. मिहिराला आनंद झाला. जसे प्रोजेक्टचे काम संपले तसे निहारला किरणच्या ऑफिसला येण्यासाठी काही कारण सापडत नव्हते. आणखी प्रोजेक्ट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणे त्याला शक्य नव्हते. तो तिला एक नजर बघण्यासाठी रोज तिच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर थांबत होता. त्याचा आता पूर्ण रोमिओ झाला होता. मिहिराच्या नाही पण किरणच्याही लक्षात आले. किरण मिहिरामध्ये आता खूप चांगली मैत्री झाली होती. किरणची बायको ही मिहिराची मैत्रीण होती, त्यामुळे किरणला निहारचे वागणे खटकत होते. त्या दिवशी प्रज्ञा, किरणची बायको ऑफिसमध्ये आली होती. त्या दोघांनी मिहिराशी बोलायचे ठरवले व तिला केबिनमध्ये बोलावून घेतले. मिहिरा, एका विषयावर तुझ्याशी बोलायचे होते, प्रज्ञा म्हणाली. बोला ना मॅम. तुझा कुणीतरी पाठलाग करते आहे असे आम्हाला वाटते, प्रज्ञा म्हणाली. हो, माझ्याही लक्षात आलंय, पण मी दुर्लक्ष करते आहे. मी काही बोलले किंवा त्यांना विचारले तर मी त्याला इम्पॉर्टन्स दिल्यासारखे होईल. पण हे बरोबर नाहीये. मी बोलू का त्याच्याशी? पण त्याआधी तुला काय वाटतं हे महत्वाचे आहे, किरणने विचारले. सर, मी एकदम न्यूट्रल आहे. मला काहीच वाटत नाही. तुम्ही विचारू शकता त्यांना. पण उगीच तुमच्यात वितुष्ट नको यायला म्हणून एवढेच मला वाटते, मिहिराने स्पष्टीकरण दिले. किरण सर निहारला भेटायला त्याच्या ऑफिसला गेले. निहार काही स्पष्ट बोललो तर राग येणार नाही ना? किरणने विचारले. अरे बिंदास्त बोल. आता आपण मित्र झालो आहोत. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. निहार, तू मिहिराच्या मागावर का असतोस? हे योग्य आहे का? किरण म्हणाला. खरंय तुझे, हे योग्य नाही. मी खूप प्रयत्न करतो स्वतःला अडवायचा, पण वेडं मन ऐकत नाही. मी प्रेम करायला लागलो आहे तिच्यावर. पण तुझे लग्न झालंय निहार, किरण म्हणाला. माझे लग्न तर झालंय, पण नीलम माझी बायको नाही. निहारने त्याची सारी कहाणी सांगितली आणि निहारच्या डोळ्यात पाणी आले. नीलम हे नाव त्याने त्याच्या लग्नाच्या आधीच कंपनीला दिले होते. आई वडिलांना काही सांगून त्यांना दुखावणे निहारला शक्य नव्हते. शिवाय नीलमच्या पोटातल्या बाळावर अन्याय होऊ नये या विचाराने आजवर त्याला अडवले होते. त्याची कहाणी ऐकून किरणला खूप वाईट वाटले.
तो म्हणाला, तुझी अवस्था मी समजू शकतो, पण मिहिरा खूप चांगली मुलगी आहे. मी आता नाही तिच्या मागे जाणार. तिला नाही माझ्यापासून त्रास होणार. निहारने स्पष्ट केले. त्याच्या हातात हात घेऊन किरण निहारला थँक्यू म्हणाला. ऑफिसमध्ये आल्यावर प्रज्ञा आणि मिहिराला सर्व काही सांगितले. मिहिरालाही वाईट वाटले. दुसऱ्या दिवसापासून निहारची गाडी दिसेनाशी झाली. तरी मिहिरा रोज जाता येता गाडी दिसते का बघत राही. त्याची कहाणी ऐकल्यावर मिहिराही त्याच्याबद्दल विचार करायला लागली होती. या घटनेनंतर निहारने स्वतःला कामात गुंतवून घेतले होते. तो मिहिराला बघायला यायचा, पण तो येतो आणि बघतो हे कोणालाही कळू नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत होता. आणि इकडे मिहिरा मात्र त्याची वाट पाहत होते. 2-3 आठवडे असेच निघून गेले. एकदा स्वतःच्या नादात जात असताना मिहिराला जोरात अपघात झाला. निहार जवळच असल्याने त्याने लगेच तिला दवाखान्यात नेले आणि किरणला कळवले. किरण येईपर्यंत निहार थांबला, पण किरण येताच सगळी सूत्र त्याच्याकडे सोपवून तो निघून गेला. मिहिराला बरेच लागले होते. पायाला प्लास्टर घालावे लागणार होते. हाताला थोडे लागले होते, तर डोळ्यांजवळ ही छोटी जखम होती. तिचे सगळे आवरून किरण सरांनी तिला तिच्या घरी पोहोचवले. जाताना त्यांनी निहारने तिला दवाखान्यात पोहोचवले हे मिहिराला सांगितले. ती नुसतीच काळात हसली. आता या विषयावर बोलणे उचित नाही म्हणून मिहिराच्या आईबाबांशी बोलून किरण सर निघून गेले. निहार आपल्या मागावर अजूनही येतो असे फिलिंग मिहिराला येत होते आणि त्याने दवाखान्यात आपल्याला पोहोचवले कळल्यावर तिची खात्री पटली. निहारचा नंबर तिच्याकडे होता. रात्री तिने थँक्स म्हणण्यासाठी निहारला फोन केला, पण त्याने उचलला नाही. 3-4 वेळा फोन लावूनही त्याने फोन उचलला नाही. शेवटी तिने किरण सरांना फोन करून रिक्वेस्ट केली आणि 15 मिनिटानंतर निहारचा फोन लागला. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही नसतात तर मी कितीतरी वेळ रस्त्यावर असते कोणास ठाऊक. तुमच्यामुळे मला लगेच ट्रीटमेंट मिळाली. मिहिरा बोलत होती. तिकडून मात्र काहीच प्रतिसाद नव्हता. बोलायचे नाहीये का? न राहून मिहिरा म्हणाली. तिकडून फोन कट झाला. मग मात्र मिहिराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे न बोलणे तिच्या मनाला लागले. दुसऱ्या दिवशी प्रज्ञा आणि किरण सर परत मिहिराला बघायला आले. कॉफी करायला आई गेल्यावर मिहिराच्या डोळ्यात पाणी आले. तिने प्रज्ञाला निहार बोलला नाही म्हणून खूप फील झाले हे सांगितले. प्रज्ञा आणि किरण सरांनी तिची अवस्था ओळखली. मी बोलतो त्याच्याशी, पण तू विचार कर, तो स्वतः यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे, तर आता तू अडकते आहेस. त्याचं लग्न झालंय आणि तो मोठाही आहे जास्त. किरण सर म्हणाले, पण मिहिराच्या डोळ्यात पाणी पाहून गप्प बसले. 3-4 दिवस मिहिरा सतत त्याचाच विचार करत होती. त्याने फोन करावा, किमान मेसेज तरी करावा असे तिला वाटत होते. किरण निहारच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा तो दुसऱ्या क्लायंटसोबत मीटिंगमध्ये होता. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. असे 3-4 दिवस झाले. शेवटी काही झाले तरी भेट घ्यायची असे ठरून किरण पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेला. त्या दिवशी निहार टूरवर गेल्याचे त्याला समजले. न राहून किरणने रात्री निहारला फोन लावला. 2-3 वेळा लावल्यावर निहारने फोन घेतला. निहार, तुला बोलायचे नाहीये का? किरणने थोडे नाराजीनेच विचारले. नाही यार, तुझ्याशी का नाही बोलणार? मी तुला मित्र मानतो. त्या दिवशी पहिल्यांदा मी माझे मन तुझ्यासमोर मोकळे केले. तुझ्याशी कसे नाही बोलणार? निहार म्हणाला. तू माझ्या बहिणीशी सुद्धा असे नको वागू. मी बहीण मानले मिहिराला. तिच्या डोळ्यात पाणी आले तुझ्यासाठी. किरण म्हणाला. पण हे बरोबर नाहीये ना? मी परत अडकेन तिच्यात. खूप प्रेम करतो मी तिच्यावर मनापासून, पण तिच्या चांगल्यासाठी तिच्यापासून लांब जातोय मी. हे बोलताना देखील निहारचा आवाज गहिवरला होता. बरोबर आहे निहार, पण मला वाटते तू एकदा स्पष्टपणे बोल तिच्याशी. मग तुम्ही ठरवा काय ते. किरण. रात्री मिहिराच्या फोनवर निहारचा मेसेज आला. मी टूरवर आहे. 2 दिवसांनी परत आलो की बोलतो. निहारचा मेसेज पाहून मिहिरा सुखावली आणि जवळजवळ 8-10 दिवसांनी तिला शांत झोप लागली. निहार परत आल्यावर किरणसोबत मिहिराला भेटायला आला. निहारला बघूनच मिहिराची कळी खुलली होती. आता तिला पाय टेकून थोडे चालता येत होते, पण मिहिराचे बाबा सतत समोर होते, त्यामुळे त्यांना काही बोलता आले नाही. रात्री मिहिराने निहारला मेसेज केला. कसे आहात? झोपलात का? मिहिरा. छान आहे. नाही झोपला अजून. निहारने उत्तर दिले. अजून काय चाललंय? एवढेच बोलायचे का? मिहिराने निराश स्माइली टाकून विचारले. निहारला हसू आले. काय बोलणार? मला फार बोलता येत नाही. निहार. पण मला तुमच्याशी बोलायचे आहे. इतके दिवस तुम्ही माझ्या मागावर होता. आता मी तुमची वाट पाहते आहे.
मिहिराने टाकलेल्या मेसेजला काहीच उत्तर नाही आले. तुमची इच्छा नसेल तर राहू देत, पण मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. नकळत मीही गुंतत गेले तुमच्याच मध्ये. आवडलात तुम्ही मला. मिहिरा: माझी खूप इच्छा आहे, पण ते शक्य नाही. माझे लग्न झाले आहे. मी वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा. तुझे आई वडील कधीच मान्य करणार नाहीत हे. निहारचा मेसेज आला: ते माझे आई बाबा आहेत. माझ्या सुखासाठी ते मान्य करतील. प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला देखील माझ्यामध्ये खरंच इंटरेस्ट आहे का? तुम्ही त्यांना घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची वाट बघायला तयार आहे. मिहिरा: आमच्यात कुठलेच नाते नाही. आमचे लग्न म्हणजे घोर फसवणूक आहे. मी कोणत्याही क्षणी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे, पण ते शक्य नाही. ती माणसे फार वाईट आहेत. ती तुला पण त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्यामुळे मी माझी आई गमावली आहे. आता कोणाला गमावले तर मला सहन होणार नाही. पण खरंच तू माझी होशील. मी फुलासारखे जपेन तुला. लव्ह यू स्वीटहार्ट. निहार: आय लव्ह यू निहार. मिहिरा: आता फक्त पुढे काय करायचे ह्याचा विचार करा. आणि आणि काय? निहारने विचारले. काही नाही. मिहिरा गालात हसत म्हणाली. गालावर गुलाब फुलले लज्जेने. आहा, काय सुंदर दिसतायत. इथूनही दिसतायत मला. खाऊन टाकावे वाटतायत. निहार म्हणाला. झोपा बरं आता. गुड नाईट. इतक्यातच? निहारने विचारले. अहो बास ना, चला मी झोपते आता. बाय. वादा रहा सनम, होंगे जुदा न हम. हसणारा स्माइली आणि गुड नाईट असा मेसेज टाकून निहार खूप खुश होऊन हसत हसत झोपायला गेला. हॉलमध्ये येऊन अंग झोकून देऊन तो सोफ्यावर पडून राहिला. आज त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुखाचा दिवस होता. लगेच झोप लागणे तर शक्यच नव्हते. नीलम समोर टीव्ही बघत बसलेली असूनही तो हसत होता. नीलम जितकी कुचकट होती तितक्याच कुचकटपणे म्हणाली, आज काय आकाश गवसले वाटतं. निहारने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्याच्या आयुष्यात नीलम आल्यापासून एक एक घटना त्याला आठवू लागल्या. काय असेल निहार आणि नीलमचा भूतकाळ ऐकू पुढील भागात. क्रमशः लेखिका सौ हर्षाली प्रसन्न कर्वे. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा दुसरा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.